नमस्कार, सांगावा न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पिंपरी चिंचवड शहराचं राजकीय वातावरण आता तापत चाललेलं आहे। आज आहे सोमवारच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमधून बहुसंख्य उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। वेगवेगळे पक्ष आणि संघटनांच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने मोठमोठ्या प्रचंड रॅली काढून प्रचंड जनसमुदाय सोबत घेऊन शक्ती प्रदर्शन करून वेगवेगळ्या प्रभागातून इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। विशेषतः थेरगाव परिसरातील ग क्षेत्रीय कार्यालय जे आहे, ग क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन आपण काही उमेदवारांशी संवाद साधलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आज थेरगाव ग प्रभाग कार्यालयामध्ये थेरगाव परिसरातील सगळ्याच उमेदवारांचं प्रभाग क्रमांक 23, 24 सह इतर आजूबाजूच्या देखील उमेदवारांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी आहे। वेगवेगळ्या उमेदवारांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक प्रचंड संख्येमध्ये गर्दी करतात, आपण आजूबाजूला पाहतो या ठिकाणी। आणि आज बऱ्यापैकी विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। थेरगाव ग प्रभाग कार्यालयासमोर प्रचंड गर्दी आहे। आताच चिंचवडचे आमदार शंकरशेठ जगताप या ठिकाणी येऊन गेले। भाजपचे सर्वच इच्छुक या ठिकाणी एकवटलेले आहेत। आता नेमकं एबी फॉर्म कुणाला भेटतोय त्या संदर्भात देखील या ठिकाणी उत्सुकतेचा विषय या ठिकाणी बनलेला आहे। आमदार साहेबांना या ठिकाणी विचारलं असताना थोड्या वेळाने बाईट देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं सर्वांच्या दृष्टीनं विशेषतः बीजेपीच्या या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। आणि थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीकडून कुणाकुणाला उमेदवारी डिक्लेअर होते, एबी फॉर्म दिला जातो त्या संदर्भात देखील या ठिकाणी अधिकृत माहिती कळेलच। परंतु या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्ष आणि संघटनेचे देखील उमेदवार प्रचंड संख्येमध्ये आपापलं शक्ती प्रदर्शन करून थेरगावच्या ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयासमोर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले आहेत। आपण थेट उमेदवारांशी देखील संवाद साधणार आहोत। दादा, आपले चारही उमेदवाराचे फॉर्म भरून झालेत। फॉर्म भरल्यानंतर आपल्याला असणारा प्रतिसाद आणि आज आणि उद्या उमेदवाराची फॉर्म भरण्याची तारखा आहे, काय वाटतं तुम्हाला या आजच्या निवडणुकीविषयी? नमस्कार। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025 होत असताना आमच्या थेरगाव प्रभाग क्रमांक 24 मधील आम्ही चारही उमेदवारांनी या ठिकाणी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि हा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना या ठिकाणी आमच्या सोबत आदरणीय आमदार शंकर भाऊ जगताप हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। सांगायचे तात्पर्य म्हणजे स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप त्यांचा विचारांचा वारसा घेऊन आम्ही या संपूर्ण थेरगावातील कार्य करत असताना आम्हाला आदरणीय आमदार शंकर भाऊंनी पाठबळ दिलं आणि त्या पाठबळाच्या जोरावरती आम्ही खूप काही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि त्या समस्या सोडवत असताना आज आम्हाला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जो विचार दिला की तुम्ही तुमचे अर्ज दाखल करा। आणि आज आम्ही चारही उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। माझ्यासोबत श्री गणेश दत्तवा गुजर, त्याचप्रमाणे सो करिश्मा सनी बारणे आणि सो शालिनी कांतीलाल गुजर यांनी देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आणि आज आम्ही अर्ज भरायला येत असताना आम्हाला अनेक जणांचे फोन आले, अनेक जणांनी आम्हाला येताना खूप शुभेच्छा दिल्या आणि खूप त्यांचा आम्हाला प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे। त्यामुळे आम्हाला या ठिकाणी नक्कीच आमचा भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित आहे आणि आमचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे। आता आज अर्ज भरलाय आणि प्रचंड संख्येमध्ये लोक तुमच्या सोबत आहेत, नागरिकांना आव्हान काय करा? नागरिकांना आव्हान म्हणजे नागरिकांनी आम्हाला जेवढं पाठबळ दिले त्या पाठबळावरच तुम्ही लक्षात घ्या की उद्याचा निकाल काय असणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जी उपस्थिती दिसते नागरिकांची आणि तुम्हाला जो उत्साह दिसतो याच्यातनं तुम्ही लक्षात घ्या प्रभाग क्रमांक 23 आणि 24चा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहेत। आमचे मार्गदर्शक माननीय आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चारही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक 24 मधील चारही उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आम्हाला सर्व नागरिकांचा आहे। आणि खऱ्या अर्थानं आजपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। नागरिकांना मी हेच आवाहन करेन की गेले 7 वर्षापासून जे सातत्याने आम्ही काम करत आहोत हे सर्व नागरिकांना माहिती आहे आणि त्यांचा प्रचंड पाठिंबा आम्हा चारही उमेदवारांना आहे। आणि मी त्यांना हेच आवाहन करेन की आम्हाला येत्या 15 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावं। नमस्कार। प्रभाग क्रमांक 24 थेरगाव भाजपा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी मी गणेश दत्तवा गुजर, सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे, करिश्मा सनी बारणे
आणि शालिनी कांतीलाल गुजर आम्ही चारही उमेदवारांनी आज या ठिकाणी आपले शहराचे भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख आणि शहराचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही चारही लोकांनी आणि थेरगावमधील जनता आमचे सर्व कार्यकर्ते सहकारी या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही चारही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आव्हान म्हणजे आज चारही उमेदवार गेल्या 1 महिन्यापासून आम्ही थेरगावमध्ये नागरिकांचा कल जाणून घेण्यासाठी म्हणजे शहरात आम्ही पहिलेच असे 4 उमेदवार होतो की जे एकत्र फिरून शहरातील म्हणजे आमच्या प्रभागातील नागरिकांचा आम्ही कल जाणून घेत होतो. त्याच्यात आम्हाला असं दिसून आले की जनतेमधून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून जनतेनेच आम्हाला या ठिकाणी सांगितलेले की येणाऱ्या काळात आम्हाला जी निवडणूक लढवायची याच्यात जनता जनार्दन आमच्या बरोबर राहील. मी शालिनी कांतीलाल गुजर भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवते. तर प्रचारादरम्यान मी या प्रभागामध्ये ज्यावेळेस फिरले त्यावेळेस मला असा अनुभव आला की खूप रिस्पॉन्स आहे आणि महिलांचा तर मला खूप पाठिंबा आहे. हा पाठिंबा दिसतोय, प्रचंड गर्दी दिसते, लोक तुमच्या पाठीचे आहेत. हो. या नागरिकांना तुम्ही आवाहन काय कराल? आमचे जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे यांना मतदारांनी मोठ्या भरघोस मताने विजयी करावं आणि एवढंच मी सांगू इच्छिते. भाऊ काय बोलाल, आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पहिली प्रतिक्रिया काय? खरं सांगायचं म्हणलं तर आज मी सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. आज सांगायचं कारण असं की माझी पत्नी स्वर्गीय नगरसेविक अर्चना मारणे यांनी या प्रभागाचं 4.5 वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि तिचा समाजाचा जो वसा आहे तो घेऊन आज मी पुढे चाललेलो आहे. ही लढाई माझी सत्याची लढाई म्हणून मी आणि सर्वसामान्य लोकांची जनतेची लढाई म्हणून मी पुढे घेऊन चाललेलो आहे. नागरिकांना काय आवाहन करा? आमच्या प्रभागातील नागरिक सुज्ञ आहेत. कारण गेली 8 वर्ष आज माझ्या पत्नीने 4.5 वर्ष आणि त्याच्यानंतर करोनाचा काळ असेल बाकीच्या प्रभागातील ज्या नागरिक सुद्धा असेल गेले 8 ते 9 वर्ष म्हणजे 8 वर्ष मी या प्रभागात पोहोचवत आहे. त्यामुळं प्रभागातील नागरिकांचा मला विश्वास आहे आणि ते मला नक्कीच मदत करतील एवढंच बोलतो. प्रभाग क्रमांक 23-24 मधून शिवसेना पक्षातून इच्छुक उमेदवारी अर्ज जाहीर केलाय. नक्कीच आम्ही बहुमताने विजयी होऊ हे ठाम आहे. प्रचंड शक्ती प्रदर्शन करत प्रचंड लोक तुमच्या पाठीचे आहेत. आम्ही बघितलं रॅली काढून तुम्ही इथं अर्ज दाखल केले, लोक पाठीचे आहेत. लोकांना आवाहन काय कराल तुम्ही आता? नक्कीच आपले प्रभागातली कामं जी आहेत लोकांची रखडलेली ती नक्कीच पूर्ण करू. खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या आदेशाने आशीर्वादाने आम्ही आज प्रभाग क्रमांक 23 मधनं माझी मिसेस सौ पूजा सागर बारणे यांचा अर्ज भरला आहे. युवकांच्या साथीने हा अर्ज भरला आहे आणि इथून पुढे युवकांसाठी चांगलं काम करू, प्रभागासाठी चांगलं काम करू असं आश्वासित करतो. नमस्कार. आज माझा प्रभाग क्रमांक 23 मी शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या सर्व नागरिकांच्या साक्षीने आज इथं येऊन प्रभागमध्ये मी अर्ज दाखल केलेला आहे. बघितलं आम्ही थेरगावमध्ये प्रचंड मोठी रॅली, प्रचंड लोक तुमच्या पाठीशी आहेत. एवढी गर्दी आणि मोठं शक्ती प्रदर्शन घेऊन तुम्ही इथं अर्ज दाखल केलेला आहे. लोकांना आव्हान काय करा? मी जनतेला एकच आवाहन करेन की आज बघायला गेलं तर आपल्या वॉर्डमध्ये बरेच काही कामं झालेली आहेत. आपले प्रभाग असेल, थेरगाव हॉस्पिटल असेल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, त्या पलीकडे सुद्धा माझी महिला सक्षम आणि सुरक्षित झाली पाहिजे. आपल्या नागरिकांचं एकच म्हणणं आहे की त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे आणि मी प्रॉपर्टी कार्डसाठी आमचे शंकर भाऊ आमदार असतील, अभिषेक भाऊ असतील, तानाजी भाऊ असतील, आम्ही नेहमी प्रॉपर्टी कार्डसाठी प्रयत्न करू. माझ्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये बऱ्यापैकी विकास झालेला आहे, पण मी निश्चितच पिंपरी चिंचवड शहरामध्ये माझा प्रभाग क्रमांक 23 हा एकमेव प्रभाग असेल
याची मी तुम्हा सर्वांना खात्री देते. आनंद वाटतोय की माझ्या बरोबर आमच्या प्रभागामधले माझे सगळे जवळचे जे सगळे सहकारी होते हे सगळे स्वतः उमेदवार असल्यासारखे सगळ्यांनी एकत्रित आले, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र जाऊन फॉर्म भरला. तर आनंद आहे आणि निश्चित जेवढी लोक आज संख्या सगळे आले त्याच्यावरून असं दिसतंय की 16 तारखेला परत एकदा सगळे अशाच पद्धतीने एकत्र होते. एक प्रश्न, गेल्या महिनाभरामध्ये सगळ्याच इच्छुक उमेदवारांचे कार्यक्रम होते, जोरदार बॅनर लागले सगळीकडे, तुमचा कुठंच बॅनर दिसला ना, आज फक्त JCB ला बॅनर दिसला. हा काय कॉन्फिडन्स आहे नेमकं, याच्याबद्दल काय बोला? कॉन्फिडन्स म्हणजे तुम्ही आता बघितलं की बाबा मागच्या तयारी 1-2 महिन्यापूर्वी नसती करायची. ह्या मुद्द्यावरती मी कायम चालणारा व्यक्ती आहे. 2012ला मला पराजय आल्यानंतर 12 पासून मी 17 पर्यंत काम करत राहिलो. 17ला मला सगळ्या लोकांनी त्याची पोचपावती दिली. 17ला पोचपावती दिली, मी निवडून गेलो आणि 17 ते 22 हा जो माझा निवडणुकीचा काळ होता, या काळामध्ये निवडून आल्यानंतर मी जी काही कामं सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न केला, लहान असतील, थोर असतील, मोठे असतील, सर्वांसाठी खूप जो काही प्रयत्न केला, माझे सहकारी जे माझ्या बरोबर होते त्या सगळ्यांना घेऊन मी तो प्रयत्न केला. आणि आज तगायत जरी मागच्या 3 वर्षापासून प्रशासन असलं तरी आज तगायत मी ते काम चालूच ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे रोजच प्रभागात असल्यामुळं त्यासाठी वेगळं विशेष मला वाटलं नाही की वेगळं काय हे करावं. परंतु आज सगळ्यांच्या आग्रहा खातीर की आपण फॉर्म भरताना आपण सगळं एकत्र जायचंय हे सगळ्यांनी मला सांगितल्यानंतर आम्ही सगळे एकत्र झालो आणि आज आम्ही एकत्र मिळून फॉर्म भरलो. नागरिक म्हणजे माझं कुटुंबच आहे सगळं, की आव्हान आता तेच बाकीच्यांना आव्हान करतात ते की हे तर मला फिरून माझ्यापर्यंत येत आहे. हा, आव्हान मध्ये करायचं झालं तर मी एक आव्हान करेल की बाबा मतदान पेटी किंवा मतदान पेटीची रचना कशी असेल, ब क ड, त्याच्यानंतर चिन्ह कसं असेल, चिन्ह आता आमचं कमळ आहे परंतु मतदानाला कसं जायचं, कसं बटन दाबायचे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत की ह्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत समजून सांगणे, त्यांना स्लिप पोचवणे, हा मूळ आम्ही हेतू करणार आहे. आणि नागरिक सगळे सुजाण आहेत किंवा सगळ्यांना आता लक्षात येत आहे, सगळे आमच्या बरोबरच आहे. खूप छान आहे प्रतिक्रिया, म्हणजे छानच वाटते. आणि जो पक्ष आम्हाला संधी देईल त्याचं आम्ही सोनच करू, एवढे तुम्हाला शाश्वत देते. सध्या नागरिक तुमच्या पाठीचे आहेत, तुम्ही प्रचंड संख्येमध्ये रॅली घेऊन आले. तीच माझी खरी ताकद आहे. हे माझे जे आहेत ना सगळे सपोर्टर, माझे सपोर्ट सिस्टीम, तीच माझी खरी ताकद आहे. नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना हेच आवाहन करेन की तुम्ही आपला जे प्रभाग आहे तिथला विकास कसा होईल, ज्या काही त्रुटी राहिल्यात त्या आम्ही पूर्ण करण्याची पूर्ण अशी शाश्वती देतो. प्रमोद भाऊ, ताईंनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तुमची प्रतिक्रिया काय? आज प्रभाग क्रमांक 23 मधून सुषमा दिनकर जावळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा विकास सुषमा जावळे यांच्या मार्फत होईल. युवकांचा रोजगाराचा प्रश्न असू दे, शिक्षणाचा प्रश्न असू दे, किंवा आपल्या प्रभागातील बऱ्याच काही समस्या, ड्रेनेज लाईन सारख्या असू द्या, DP रोड, रिंग रोड यासारख्या समस्यावर सुषमा जावळे 100% पालिकेत भांडून, महाराष्ट्र शासनाला भांडून ते पूर्ण काम पूर्णत्वावर न्यायचा प्रयत्न सुषमा जावळे यांचा राहील व ते 100% करतील असा आम्हाला विश्वास त्यांच्यावर आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कुठल्या सिम्बॉलवर लढणार आहेत? आता सध्याला जर पक्षाने आम्हाला उमेदवारी दिला, AB फॉर्म दिला तर विश्वास ठेवून तर त्या पक्षाचा आम्ही एक बांधील राहील आणि त्या पक्षाच्या नेतृत्वावर आम्ही काम करेल. पण सध्याला आम्ही अपक्ष फॉर्म भरला आहे. मला अत्यंत आनंद होतोय की आज माझ्या महिलांची जी त्यांनी माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली ती मी आज पहिलं पाऊल टाकलंय आणि ते इथून पुढे सक्सेसफुली पुढे पाऊल टाकत जाईल, हीच माझी पहिली प्रतिक्रिया आहे. प्रचंड संख्येमध्ये तुमच्या पाठीमागे महिला दिसत आहेत, लोकांचा सपोर्ट दिसतंय, लोकांना काय आवाहन कराल? लोकांना हाच आव्हान की हे कोणत्या पदामुळे नसतं, हे सामाजिक जे काम करतो आपण विदाऊट पदाशिवाय त्याचा हा मोल आहे. आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, तुम्ही कुठल्या सिम्बॉलवर लढणार आहात? आपण भाजप पक्षाकडनं उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनंच लढणार आहोत. समजा तुम्हाला संधी मिळाली, तुम्ही नगरसेविका झालात, प्राधान्यक्रमाने कुठले प्रश्न तुम्हाला जाणवतात त्याच्यावरती तुम्ही फोकस करा? पहिलं तर आपल्या प्रॉपर्टी कार्डसाठी लढा देणार आहे, त्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या स्वच्छतागृहासाठी, त्यानंतर आपले आरोग्य विभागासाठी जे अजून डेव्हलप होवे यासाठी, आणि बाकी आपले ड्रेनेज, रस्ते, वाहतूक कोंडी यासाठी प्राधान्य देईल. सुनीने केलेला आहे. मी जे आतापर्यंत खासदारांच्या बरोबर राहिले 20 वर्षात, हे हॉस्पिटलची कामं, रोडची कामं, लाईटी, परत गार्डन, ही अशी भरपूर कामं केलेली आहे.
तुम्ही सुनेने अर्ज भरलाय, मला वाटलं तुम्ही एवढी सगळी प्रचंड संख्या घेऊन आत गेलात, पुन्हा एकदा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तरुणांना संधी देण्याच्या दृष्टीने तुम्ही सुनेंना पुढे केला असं वाटतंय? हो, नक्कीच तरुणांना संधी दिली पाहिजे. संधी दिली पाहिजे. बरं, काय भावना आहेत आता? आता इथून पुढे जी करतील, मी जी वाटचाल केलेली आहे इथून पुढे त्यांनी न्यावी. तुम्हाला संधी दिली, तरुणांनी नेतृत्व करा असं ताईंनी सांगितलं, तुमची काय प्रतिक्रिया? माझं नाव नेहा राकेश जगताप. मी वॉर्ड क्रमांक 23 मधनं अनुसूचित जातीमधनं अर्ज भरलेला आहे. बरं, आता तुम्ही अर्ज जो दाखल केलाय, तुम्ही कुठल्या सिम्बॉलवर लढणार आहात? शिवसेना. शिवसेनेकडून तुम्ही इच्छुक आहात? हो, श्रीरंग आप्पा बारणे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विमलताईंच्या मार्गदर्शनाखाली मी आज अर्ज उमेदवारी फॉर्म भरून आले. नागरिकांना काय आवाहन करा? हेच की जसं तुम्ही प्रेम ताईंना दिलंय तसंच मलाही द्या. मी त्यांच्याच पावलांवर चालून तुमचे जे काम आहे ते पूर्णपणे व्यवस्थित पार पाडून ताईंसारखंच तुमच्या प्रत्येक नेतृत्व करीन. आपण पाहिलं की विमलताई जगताप या थेरगावच्या माजी नगरसेविका होत्या आणि त्यांनी आता तरुणांकडे नेतृत्व सुपूर्द केलेलं आहे. नेहा राकेश जगताप या त्यांच्या सुनबाई आहेत आणि त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खऱ्या अर्थानं ताईंचं म्हणणं आहे की आता तरुणांनी नेतृत्व करावं आणि पुढची विकास गंगा अशीच परंपरेनुसार चालू ठेवावी असं ताईंचं मत आहे. नमस्कार, सर्वप्रथम मी माझी माहिती देते. मी मालिका नितीन साखळे, प्रभाग क्रमांक 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मी इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. नागरिकांना काय आवाहन करा आता? नागरिकांना मी एवढंच आव्हान करू शकते, माझ्या डोळ्यासमोर एकच आता विजन आहे. मला म्हणजे माझं आता जे सगळे म्हणतायत की हे नवीन चेहरा आहे, नवीन नाव आहे, हाच नवीन चेहरा आणि हाच नवीन नाव मला प्रत्येक घराघरात येणाऱ्या काळात पोहोचवायचं आहे. साधारणतः नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? तुम्ही प्रत्येक आता विभागामध्ये फिरताय, प्रचार चालू आहे, नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे, पॉझिटिव्ह आहे. प्राधान्यक्रमाने अशी कुठली ठळक कामं दिसतात की ही केली पाहिजेत असं वाटतं तुम्ही करणार आहात? सर्वप्रथम पाणी 24 तास पाणी पुरवण्याचा मी करण. नंतर आमच्या थेरगाव परिसरात भाजी मंडई नाही, भाजी मंडई उपलब्ध करेन. डीपी प्लॅनचा महत्वाचा प्रश्न आहे, तोही करण मार्गी लावा. नमस्कार, मी नम्रता रवी भिलारे. लोक आपण आजपर्यंत लोकांची जी कामं केलेत त्याच्या ह्याच्याने लोक आपल्या सोबत आहे आणि जो दादांचा स्वभाव आणि माझा स्वभाव आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेण्याचा जो स्वभाव आहे, हे लोक ह्या आधी आणि ह्यानंतरही जसे आज माझ्या पाठीमागे उभे आहेत, ह्या पुढेही तसेच माझ्या सोबत उभे राहतील हा मला ठाम विश्वास आहे त्यांच्यावर. तर सगळ्यांचं प्रेम बघून अक्षरशः आज मला ते प्रेम बघून मला भरून आलं होतं. कारण पहिल्यांदा बाहेर पडणारी जी महिला आहे ती मी पहिल्यांदा बाहेर पडले आणि बाहेर पडून खूप कमी वेळात सगळ्यांनी मला एवढं प्रेम आणि आशीर्वाद दिलेत ते बघून मला खूप आनंद झाला. की नवीन आणि चांगल्या नवीन तरुण नेतृत्वाला संधी द्यावी, तुमच्या रूपाने ती संधी मिळेल असं वाटतं? नक्कीच नक्कीच, कारण आजपर्यंत जे आपण कामं केलेत आणि प्रभागामध्ये भरपूर अशा नवीन आपल्याला नवीन असं काहीतरी आणायचंय तर नक्की मला संधी मिळेल. आता तुम्ही प्रभागामध्ये प्रचार करताना फिरताय, हो, तुमचे हँडबिल किंवा तुम्ही स्वतः बरोबर पोहोचलेला आहात, तर साधारणतः कुठले असे पॉईंट्स आहेत की हे पॉईंट्स याच्यावरती मला काम करायचं की हे प्रभागात व्हायला पाहिजे, याच्यावर मी काम करेन, असले कुठले पॉईंट आहेत? नळाचे तर नळ, परत चेंबर लाईन आहे, रस्ते आहेत, ह्याचे तर चालूच आहेत. परत गोरगरीब, आता मी जिथं फिरते तर तिथं मुलं जे आहेत त्यांना अंगणवाड्या नाही आहेत काही काही ठिकाणी, तर ते मुलं इकडं तिकडं न फिरतात, त्यांचे आई वडील कामाला जातात, ते मग दिवसभर मातीत खेळ इकडे खेळ, तर त्यांना मुलांना अंगणवाडी ही चालू करण्याचं माझं हे की मुलांनी इकडं तिकडं न फिरता त्यांचं एज्युकेशन आणि त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावा ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. लायब्ररी वगैरे ते चालू करू. प्रभाग क्रमांक 23च्या नागरिकांना मी एकच आवाहन करेन की रविदादा भिलारे सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत आम्ही आतापर्यंत भरपूर असं काम केलेलं आहे आणि ह्या पुढेही काम करत राहणार आणि पालिकेमध्ये जर गेले तर सगळ्यांच्या समस्या मी तिथे जाऊन सोडवण्याचा माझा प्रयत्न असते. तुम्ही कुठल्या सिम्बॉलवर आणि कुठल्या पक्षातून लढणार? आजपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम केलंय. आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला न्याय मिळेल आणि शंकर भाऊ आम्हाला हे न्याय देतीलच. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम कार्यरत राहू. नमस्कार, आम्ही प्रभाग क्रमांक 23 आमचे जे उमेदवार आहेत सौ नम्रता वहिनी रविदादा भिलारे
यांच्यासोबत आम्ही काय, कारण आम्ही एक अधिकृत पक्षाचे पदाधिकारी असून सुद्धा आम्ही एक फक्त आणि फक्त नागरिक म्हणून आज वहिनींच्या सोबत आहे. कारण आमच्या रविदादांनी 2012 पासून नागरिकांसाठी जी समाजसेवा केलेली आहे त्याच्यामध्ये ते भारतीय जनता पार्टी आदरणीय लक्ष्मण भाऊ जगतापांच्या मार्गदर्शनाखाली ते आतापर्यंत आमदार वहिनी अश्विनीताई जगताप असेल किंवा शंकरभाऊ जगताप असेल यांच्या मार्गदर्शनामध्ये ते सातत्याने नागरिकांची सेवा करत आल्यात. खरंच लोकांचा खूप प्रतिसाद होता. लोकांचं भरभरून प्रेम दिसलं मला आज. म्हणजे जास्त काही नाही, पण मी थोडेच फोन केले आणि एवढे लोक आले, मला खूप आनंद झाला. म्हणजे आज मी फर्स्ट टाइम सगळे मला तेच विचारणारे एवढे लोक आले कुठून. हे सगळे माझे जवळचेच होते, एकही माझ्या न ओळखीचा नव्हता. जेवढे होते तेवढे सगळे माझे मित्रमंडळी, माझी फॅमिली आणि आमच्या आसपासचे दुकानदार हे सगळे होते. सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद दिला आणि मला खूप आनंद होतो. 100% त्यांचा या प्रतिसादानुसार आम्हाला तर वाटतंय की ते आम्हाला 100% संधी मिळावी त्यांची इच्छा दिसतीये. त्यामुळे तर त्यांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला आम्हाला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आपण पाहिलं की पिंपरी चिंचवड शहरामधील थेरगाव या ठिकाणी ग प्रभाग कार्यालय आहे. या ठिकाणी थेरगाव आणि परिसरातील विविध पक्ष आणि संघटनांच्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेले आहेत. प्रचंड संख्येमध्ये लोक त्यांच्या सोबत होती. एक प्रकारे त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, काही जणांनी रॅली काढल्या, हलगी त्याचबरोबर इतर वाद्य वाजत गाजत उमेदवारांनी थेरगावच्या ग प्रभाग कार्यालयामध्ये येऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त चोख त्या ठिकाणी तैनात होता. पोलीस बांधवांनी उत्तम असं कार्य केलेलं आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्यांची कामं उत्तमरित्या पार पाडलेली आहेत. थोड्याच वेळात आज एकंदरीत दिवसभरामध्ये थेरगावच्या ग प्रभाग कार्यालयामध्ये एकूण उमेदवारी अर्ज किती दाखल झालेले आहेत, कुठल्या पक्षाने संघटना त्याचबरोबर अपक्षांनी किती उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत याचा अधिकृत आकडा आपल्या समोर येईलच. सांगावा न्यूज वरती त्याचे अपडेट आपल्याला पाहायला मिळतीलच. आज पाहिलं की बहुसंख्य पक्ष आणि संघटनांच्या उमेदवारांनी आज आपापले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यापैकी काही उमेदवारांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. त्या अगोदर 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं की थेरगावच्या ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये निलेश बारणे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून, त्याचबरोबर विश्वजित बारणे यांनी देखील शिवसेना शिंदे गटाकडून, त्याचबरोबर संतोष गुलाब बारणे यांनी देखील शिंदे गट शिवसेनेकडून अर्ज दाखल केला होता. त्याचबरोबर रेखाताई नरेंद्र माने यांनी देखील भाजपकडून इच्छुक म्हणून अर्ज त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आपण पाहिलं. त्याचबरोबर या अगोदर देखील त्याच्या 2 दिवस अगोदर काही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. एवढी अपडेट सध्या तरी सांगावा न्यूजवरती आपल्याला पाहायला मिळते. आजचा अधिकृत जो काय आकडा आहे, अधिकृत उमेदवारांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांचा अधिकृत आकडा थोड्या वेळाने आपल्याला संबंधित प्रशासकीय विभागाकडून मिळेलच. त्याचे अपडेट्स आपण सांगावरती पाहणारच आहोत. समाजातील विविध घडामोडी आणि विशेषतः आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.